नुकतंच आपल्यामधून काही भाषण ऐकलेत. आता माझी बारी आहे. सर्वप्रथम मी मराठी, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, गुजराती, तेलुगू एवढ्या भाषेत बोलते, म्हणून तुम्हाला कुठल्या भाषेत बोलायचं ते टेन्शन नाही. महात्मा गांधी यांच्या चरणी अभिवादन करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अभिवादन करते आणि शिक्षणाचे खरे आराध्य दैवत सावित्रीबाई फुले यांच्या चरणी अभिवादन करते. हे तिन्ही आदर्श डोळ्यापुढे ठेवून माझ्या जीवनाची वाटचाल सुरू केली आणि आज या मंचावर उपस्थित आताच आपल्यामधून गेले व आमच्या नांदेडला 3.5 वर्ष सरांचा कार्यकाळ राहिला डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, म्हणून दिलीप स्वामी सरांसोबतही माझं बराच वेळ कामामध्ये गेलेला आहे सोबत. त्यानंतर मंचावर उपस्थित AICTE डायरेक्टर, त्यासोबत गाडेकर सर आणि किशोर सर, राईट, and all the dear participants and my transgender friends coming from Pune and different places. I'm so happy to see you here. Entrepreneurship बद्दल आपण ऐकत होतो. Entrepreneurship is not just about profit or making a profit or to earn something, but it is about dignity, survival and also the self-respect of individual, which we always forget to talk about. आम्ही ग्रुपमध्ये डिस्कस करत होतो त्या रूममध्ये सर वगैरे आम्ही, तर असं विचार आलं की आपण भारताच्या ज्या शिक्षण पद्धतीमध्ये वावरत आहोत त्यामध्ये काय शिकलो, कुठून आलो, काय केलं, तर आपण एंटरप्रेन्योरशिप बद्दल फार क्वचित बोलतो. विचार लांब राहिला, बोलत सुद्धा नाही. इथून सुरुवात आहे. ट्रान्सजेंडर हा वेगळा विषय राहिला. पहिला आपण एंटरप्रेन्योरशिप बद्दल किती बोलतो, की आपण स्वउद्योजक व्हायसाठी कितपत आपण त्याच्यावर विचार करतो, आपल्यामध्ये ती बोलण्याची पद्धत आहे का. घरी आपण लहानचं मोठं झालं की चांगल्या शाळेत दाखला घ्यायचे, चांगल्या शाळेत दाखला घेतल्यानंतर चांगले मार्क घ्यायचे, चांगले मार्क मिळाल्यानंतर चांगली नोकरी घ्यायची आहे, नोकरी घेतल्यानंतर चांगली बायको मिळवायची आहे, चांगली बायको मिळवल्यानंतर तिच्यासोबत संसार चांगलं करायचंय. या पलीकडं कधीतरी इनोव्हेशन, क्रिएशन, रिसर्च या आपल्या दैनंदिनचे शब्दच नाहीयेत. दिस आर नॉट वी स्पीक इन ऑल अवर डे टू डे लाईफ. वी डोंट स्पीक अबाउट इट. वी ओनली स्पीक अबाउट रनिंग इन टू द रश. एक गायचं गोरठा निघाले, त्याच्या मागे चला हम भी तुम भी, अकेले क्यों है हम भी साथ चल डूबेंगे सनम, तुम अकेले काहे डूबते. ही परिस्थिती आपण आजच्या एंटरप्रेन्योरशिपची भारतात केलेली आहे. त्यासाठी कोण जबाबदार आहे? आपली विचारधारा. मग विचारधारेबद्दल जेव्हा आपण बोलतो तिथं आले तृतीयपंथी बांधव जे माझे. आज तुम्हाला माहिती आहे सर, यू सी ट्रान्सजेंडर्स ऑन सिग्नल्स, यू सी ट्रान्सजेंडर्स ऑन द रोड्स, बट कॅन यू बिलीव्ह व्हॉट इज द हिस्ट्री बिहाइंड इट? काय आले, कुठून आले, कसे आले, अचानक रस्त्यावर का दिसायला लागले. मी अनेक मीडिया तर बापरे ते डेंजर माहिती आहे. काही विचारतात, मला विचारतात अचानक कसे वाढले हो. मी का मच्छर आहे काय, मौसम आहे, अचानक पाऊस जास्त आला. मीडिया प्रश्न काय करेल याची गॅरंटी नाही. मग काही विचारतात, मग मी त्यांना म्हणलं की अचानक बाहेर नाही आले, ते अचानक तुम्ही बघताय, तुम्ही अचानक बघायला सुरुवात केलात की ते दिसताय. आतापर्यंत ते निग्लिशिबल होते. आम्ही पुण्यामध्ये एक कॉन्फरन्स झाली होती सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये, इलेक्शन कमिशननं घेतली. विचार करा, विद्यापीठामध्ये कॉन्फरन्स होती तृतीयपंथ्यांवर, इलेक्शन कमिशनला पहिली कॉन्फरन्स घ्यावी लागली. त्या कॉन्फरन्समध्ये नंतर त्या संवादावर एक पुस्तक आली ज्याचं नाव इलेक्शन कमिशननं डिसाईड केलं, आम्ही ही भारताचे लोक. वी प्लेज शाळेमध्ये, वी द पीपल सिटीजन ऑफ इंडिया, बट वी हॅव टू राईट वी ऑल्सो द सिटीजन ऑफ इंडिया. बिकॉज 2014च्या आधी आम्हाला आधार कार्ड नव्हते, अनेक तृतीयपंथ्यांना ओळख नव्हती. मग हे सगळं निर्माण व्हायला ते इतिहास फार वेगळा आहे. इथं आमच्यामध्ये मनस्वी आहे, तिचं एक फार सुंदर एक बँड पथक चालतो सर. आय मे इंट्रोड्यूस हर. प्लीज गिव्ह ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर दॅट. त्याचं नाव आहे शिखंडी. या
शिखंडी ढोल ताशा पथक म्हणून पुण्यात चालवत आहेत. म्हणजे हे सुद्धा ढोल ताशा पथक म्हणजे एंटरप्रेन्योरशिपचाच भाग आहे ना. तिनं स्वतः सुरू केलं, एक समूह तयार केलं, एक समूहांना घेऊन चलतीये. पण तिला किती अडचणीला जावं लागलं. आम्ही जेव्हा पुण्यात होतो मला लक्षात आहे, शी वॉज ट्राईंग टू गेट एक ढोलसाठी पैसे जमा करावं लागत होतं. एक ढोल, त्याला कपडा लागतो, त्याला हे लागतं. सर आताच बोलत होते ना की त्यामध्ये सोर्सेस कसे जमा करायचे इथपर्यंत सुरुवात आहे. तर शिखंडी एकेकाळचा राजा होता. महाभारत आता कार्टून मध्ये आलं ते नेटफ्लिक्सवर, कधी चुकून तेही बघा वेळ मिळाला तर. नाहीतर नेटफ्लिक्सवर एवढे दलिंदर सिरियस येतात, नाही ते बघायला वेळ मिळेल नाही मिळेल मला माहित नाही. तर कधी भेटलं तर तेही बघा. त्यात शिखंडी नावाचा एक राजा आहे ज्याला भीष्म पितामहाच्या हत्येसाठी वापरण्यात आलं, एवढं सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर अचानक ट्रान्सजेंडर सिग्नलवर कसे आले तर त्यामध्ये क्रांती घडत आली. क्रांती अशी घडली की आमच्याकडे विदेशी पर्यटकांनी एवढं राशासन केलं की त्यांनी एवढी सत्यानाश केली आमच्या भारताची. त्यामध्ये तृतीयपंथांचं सगळ्यात जास्त सर्वनाश झालं, पण कोणी लक्ष दिलं नाही. का दिलं नसेल तर क्या करेंगे वो, हमारे कौन से काम के है, या पद्धतीने. कारण संसारात आपण त्याबद्दल बोलतो जे तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या कामाचे लोक आहेत. ट्रान्सजेंडर आर नॉट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे ते चेन मधले नाहीत, म्हणून आमचा विचार सुद्धा होत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला सून म्हणून मी स्वीकार असेल का, कारण मला लेकरू होत नाही. मी लेकरू म्हणून स्वीकार असेल का, कारण मी घरी नवरा आणू शकत नाही. ही शोकांतिका आहे. सिस्टीम इथून खराब झाली. मग विदेशी पर्यटकांनी आम्हाला कधी कोणी मंदिरात पाहिलं, कधी कोणा आम्हाला मंदिरातून दरबारी नाचण्यासाठी आणलं. दरबारी नाचल्यानंतर कोणी दरबाराचा रखवालदार म्हणून हरम मध्ये वापरलं. त्या हरम गेल्यानंतर ब्रिटिश लोकांनी आमचा सत्यानाश केला. 1887 ला एक ब्रिटिश कोलोनियल ऍक्ट आला होता, याबद्दल कल्पना नसेल. यामध्ये बंजारा विमुक्त भटकत्या जाती, ज्यांना आजही आपण VJNT वापरतो, विमुक्त जाती, नॉन शेड्युल्ड ट्राईब्स, यांच्या सोबत यांना मिळाली VJNT. कारण त्यांना नंतर इंग्रज सरकार गेल्या, भारत सरकार आली, संविधानिक अधिकार मिळाला. पण ट्रान्सजेंडरला VJNT सोबत आम्ही जेव्हा त्या बंजारा सोबत आम्हालाही क्रिमिनल ऍक्ट अंतर्गत आणलं. आणि क्रिमिनल ऍक्ट अंतर्गत आणल्यानंतर ट्रान्सजेंडरला कुठलेही अधिकार नव्हते. त्यांना सुद्धा आज तुम्ही बघाल ना, बंजारा लोक तांडामध्ये राहतात. पूर्वीच्या काळात एक ठिकाणी राहणं, कारण त्यांना अलाउड नव्हतं की तुम्ही इथं या तिथे या. मग इथून खरी अवस्था खराब झाली की कारण क्रिमिनल्स यांनाही जाहीर केलं. इंग्रज लोकांना भीती काय होती, जे शस्त्र ठेवतात त्यांना टाका, जे लोक समाजाला घाबरत नाही त्यांना लांब करा. मग त्यांनी आम्हाला लांब केलं. लांब केल्यानंतर ब्रिटिशांच्या त्या नियमानंतर भारतामध्ये जेव्हा 1947 ला आझादी मिळाली, त्यानंतर हे जे वेशीवर लांब राहणारे तृतीयपंथी आहेत यांचा विचार देखील कोणी केला नाही. का केलं नाही? पुरुष, हा ठीक आहे, बाबासाहेब संविधानाने सर्व अधिकार समान दिले, त्याच्यात लिंग नाही, जात नाही, धर्म नाही, काय नाही. पण शेवटी एकही राजकीय मंडळीला आमचा विचार पडला नाही की हे पण आहेत, यांना सुद्धा वेशीवरून त्या तांड्यावरून बाहेर आणायचंय, यांना सुद्धा समानाचा अधिकार द्यायचा. कोणालाच पडला नाही. का? कारण आमचे लोक गुणानं गरीब छोटेसे होते. कधी काळी वोट देणारे लोक पण नव्हते. काय करतील? कारण इंडियामध्ये वोट देणाऱ्यांचा जास्त विचार होतो. हे झालं आमच्या इतिहासाबद्दल की आम्हाला राजा ते भिकारीपर्यंत आणण्याची प्रवृत्ती. इतर शासकीय पद्धती जे लोक बदलत गेले, शासन बदलत गेलं, त्यामुळे आज आम्ही इतर. खूप मोठा इतिहास आहे, फ्री मध्ये कधी सांगेल, आता नाही. पण आता वेळ आहे एंटरप्रेन्योरशिप बद्दल बोलायची. एक उदाहरण सर देत होते की आम्ही लोकलच्या लोकांना काम देण्याची संधी मागतोय. आम्हाला आमच्या दैनंदिन मध्ये आमच्या ID कार्ड्स विषयी लोक देत नाहीत, हे करत नाही. खरं सांगू, आमची एक साथी आहे शमी भाजी, एक राजनीतीमध्ये सुद्धा सक्रिय आहे. गेल्या मला वाटतं 4-5 महिने झाले तिने एक स्टार्टअप मध्ये CMEGP म्हणजे ना ते चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, त्या अंतर्गत तिनं एक जळगावच्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरला एक अर्ज दिलाय. त्याच्यामध्ये तिने लिहिले की मी एक काहीतरी छोटा मोठा उद्योग सुरू करू इच्छिते. त्या उद्योग सुरू करण्यासाठी तिने अर्ज दिल्यानंतर अर्ज मंजूर झाला, संबंधित बँकेत गेला. कधी काळी अरे हे भिकारी लोक हमारा लोन कैसा चुकताय, SBI म्हणते. या भारताची
पहिली मला असं वाटतं की गव्हर्नमेंट बँक असेल जी असे म्हणजे एवढी मोठ्या ताकदीने भारतामध्ये उभी आहे, पण आम्हाला विचारते की भिकारी लोक कहा से पैसा देतील. मी स्वतः त्यांना व्हिजिट दिलं जळगावच्या डिलेक्ट कलेक्टरला बोलले, त्यांनी बँकेच्या मॅनेजरला सुद्धा फोन केलं, पण त्यांना म्हणलं की सर उनका रीपेमेंट का इश्यू है, सिबिल का इश्यू है. वो सिबिल नहीं, अरे कहां से सिबिल बनेगा, जर बाप ने नहीं संभाला तो सिबिल कौन संभालेगा. सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की आईवडिलांनी नाव दिलं नाही, आधारवर आधार दिला नाही, घरात श्रेय दिलं नाही, मग कुठून भेटणार आहे ते सिबिल आणि हे सगळं चांगलं कुठून होणार आहे. कधीतरी एखादं छोटं मोठं लोन घेतलं असेल, नाही फेडता आलं असेल, मग हे नियम साईडला ठेवून कधीतरी एखाद्या स्टार्टअप मध्ये विचार करता येणार नाही का. हा किती मोठी प्रॉब्लेमॅटिक गोष्ट आहे की आम्हाला एंटरप्रेन्योरशिप मध्ये पहिला इश्यू येतो, बँक्स लोन देत नाही. उद्योजकाकडे तुमच्याकडे आले तर बापरे यांचा पहिरावा लुक्स बघून अनेकदा जजमेंट लुक्सवर होत असतं, मग ते देत नाही. इनको रखेंगे तो लोग नाही आएंगे, इथून सुरुवात आहे. दे डोंट अलाउ अस टू कीप. माझा एक बिझनेस होता सर कोविडच्या काळात, आम्ही 3-4 ट्रांसजेंडर्सने मिळून रीपैकेजिंग यूनिट, मतलब ठीक है बनाना तो होगा नहीं, उतना सोर्सेस कहाँ से लाएंगे, तो हमने एक कंपनी से टाई अप किया. सत्यनारायण करके एक सिंधी पापड़ बनाने वाली उल्लासनगर में बहुत बड़ी अच्छी मार्केटिंग है, छोटी फैक्ट्री है बट हिंदुस्तान में पूरे विदेश तक नाम है. मैंने उनको विजिट किया. विजिट करने के बाद मैंने उनसे कहा कि हम क्या करते हैं, आपके जो प्रोडक्ट्स हैं कुछ एक्स्ट्रा हमारे लिए बनाइए, हम उसको रीपैक करके लोकल मार्केट्स में हमारे लोग देंगे. फिर हमने उससे शुरू करते करते मसालास पे आ गए, फिर हमने थोड़ा बहुत फ्राइम्स आइटम्स पे आए, ये सब शुरू किया. बाद में कोविड खत्म हुआ, जब हमारे ट्रांसजेंडर लोग दुकानदार के पास जाने लगे तो उनके एक्सप्रेशन, उनका ट्रीटमेंट, भाई इनको तो एड्स भी रहता है, इनकी चीजें यूज करना उचित है क्या, इनसे आप ले रहे हो, ये मार्केट का रेस्पॉन्स. एक ट्रांसजेंडर की कंपनी, मतलब छोट्या भागामध्ये इथून निग्लिशिबल आहे, म्हणजे मार्केट एक्सेप्टन्स अनदर बॅरियर. तुम्ही म्हणलात ना, टायटलच दिले, व्हॉट आर द बॅरियर्स अँड बिल्डिंग फ्युचर्स. मी एक एक गोष्ट सांगते की मार्केट एक्सेप्ट कसं करेल आम्हाला, हाऊ दे विल एक्सेप्ट इट.